लोकसभा निवडणुकीच्या निकालानं राज्याचं राजकारण 180 अंशात बदललंय। राज्यात सत्तेत असलेल्या महायुतीच्या उमेदवारांना जनतेनं नाकारल्यानं युतीतल्या पक्षांची चांगलीच धांदल उडाली आहे। अशातच आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या पक्षातून धक्कादायक बातमी समोर आली आहे। लोकसभा निवडणुकीत जनतेनं ठाकरेंच्या बाजूनं कौल दिल्यानं शिंदेंचे 6 आमदार ठाकरेंशी संपर्क करत असल्याचं बोललं जातंय। ठाकरेंच्या संपर्कात असणाऱ्या आमदारांची लवकरच घरवापसी होईल अशी माहिती समोर आली आहे। शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारेंनी या वृत्तावर शिक्कामोर्तब केलंय। आमच्याकडेही आता इनकमिंग सुरू होणार आहे। विदर्भातील 2 महत्त्वाचे नेते आमच्याकडे येणार आहेत असा गौप्यस्फोट सुषमा अंधारेंनी केलाय। यावेळी अंधारेंनी मराठवाड्यातील आमदारांबाबतही भाष्य केलं। अंधारे म्हणाल्या, सर्व आमदारांमध्ये एक अस्वस्थता असल्याचं समोर येत आहे, पण संपर्कात असणारी लोक नेमके कोण आहेत हे माहिती नाही। पण मराठवाड्यातल्या लोकांची शक्यता नाकारता येत नाही, कारण मराठवाड्यात तसं वातावरण निर्माण झालंय। अब्दुल सत्तारांच्या मनात देखील अस्वस्थता असू शकते हे उदाहरण म्हणून त्यांनी सांगितलं। कुणाला सोबत घ्यायचं किंवा कुणाला घ्यायचं नाही हा निर्णय पक्षश्रेष्ठी घेतात। ज्यांना ब्लॅकमेल करून घेण्याचा प्रयत्न केला गेला ते आले तर स्वागतच आहे। नाईलाजानं गेलेल्या लोकांना घ्यायला हरकत नाही। जे लोक ठरवून गेले, स्वतःच्या चुका लपवण्यासाठी पक्ष बदनाम केला, अशा लोकांना घ्यायला शिवसैनिक देखील सकारात्मक नाहीत। एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेनं या लोकसभा निवडणुकीत 15 जागा लढवल्या होत्या। त्यापैकी 7 जागांवर शिंदेंचे उमेदवार निवडून आलेत, परंतु निम्म्या उमेदवारांना पराभवाचा सामना करावा लागला। लोकसभा निवडणुकीनंतर राज्यात काही महिन्यातच विधानसभा निवडणुका होणार आहेत। त्यामुळे राज्याच्या बदललेल्या राजकीय हवेचा अंदाज आमदारांना आल्यानंच त्यांची अस्वस्थता वाढल्याचं बोललं जातंय। एकनाथ शिंदेंच्या बंडावेळी त्यांच्यासोबत 40 आमदारांनी धूम ठोकली होती। शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर याच आमदारांनी आनंदोत्सवही साजरा केला, परंतु एका वर्षातच युतीत अजित पवारही सहभागी झाल्यानं तिथेच शिंदेंच्या काही आमदारांचा हिरमोड झाला। शिंदे सोबत गेलेल्या अनेक आमदारांना मंत्रिपदाचीही आशा होती, परंतु रखडलेल्या विस्तारामुळे आमदारांचा मंत्रिपदाचा उत्साहही निघून गेला। त्यात आता राज्यात महायुतीला जबर फटका बसल्यानं शिंदेंच्या काही आमदारांनी माघारी फिरलेलं बरं असं म्हणत परतीच्या प्रवासाला सुरुवात केल्याचं बोललं जातंय। त्यामुळे ऐन निवडणुकीच्या तोंडावर एकनाथ शिंदेंच्या पक्षाला गळती लागण्याची शक्यता नाकारता येत नाहीये। अशाच नवनवीन राजकीय अपडेट जाणून घेण्यासाठी माय महानगर लाईव्हला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका।